श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 29 जुलै वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या पौर्णिमेचा प्रारंभ हा 28 जुलैच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 6:18 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 29 जुलै वार बुधवार रात्री 8:05 होणार आहे. त्यामुळे धार्मिक दृष्टीने आणि उदय तिथीनुसार ही तिथी खूप महत्वाची असल्यामुळे ही पौर्णिमा 29 जुलै वार बुधवारला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाणार आहे. याच दिवशी गुरुपूजन, व्यासपूजन, नाम जप, ध्यान, पूजा यासोबतच भगवान सत्यनारायण देवाची पूजा, भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. या सर्व गोष्टी आपण 29 जुलैला बुधवारच्या दिवशी करायच्या आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, आभार व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेत असतात. गुरुपौर्णिमा हा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये उल्लेख केला गेला आहे. बघा, एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, परंतु गुरुच जर कोपला तर ईश्वरही वाचू शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे खूप मोठं आणि महत्वाचं आहे. त्यामुळे आता आपले गुरु कोण असतात तर आपले पहिले गुरु हे आपले आई वडील, माता पिता म्हणजेच आई वडील असतात. यानंतर आपले शिक्षक हे आपले गुरु असतात, जे आपल्याला ज्ञान देत असतात. आपण त्यांच्याकडनं शिकत असतो, ज्यांच्याकडून आपल्याला योग्य दिशा जी आहे किंवा प्राप्त झालेली आहे तर ते आपले गुरु असतात. आणि आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची आपल्याला सेवा करायची आहे. या गुरुपौर्णिमेला बघा, व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला आणि त्यांना जगातील एक सर्वसामान्यपैकी गुरु मानलं जातं. सर्वसामान्य जण त्यांना आपले गुरु मानत असतात. गुरु या शब्दाचा अर्थच असा होतो बघा, गु म्हणजे अंधार आणि र म्हणजे प्रकाश, जो अज्ञानाचा अंधार दूर करतो तो गुरु. आणि पवित्र दिवशी ईश्वर किंवा गुरु तत्व नेहमीपेक्षा कितीतरी हजारो पटीने कार्यशील असतं, ज्यामुळे केलेली उपासना, उपाय हे अधिक फळ आपल्याला देऊन जात असतात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी या एका ठिकाणी असा एक नारळ अर्पण करायचा आहे. हा नारळ अर्पण केल्याने आपल्या मागची जी काही इडापिडा आहे, संकट आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, अडचणी आहेत, तर त्या दूर होऊन आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कामामध्ये यश मिळणारच आहे. तुमच्या नशिबामध्ये ज्या गोष्टी नाहीत, जे नशिबात नाही, ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होईल. तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर हा नारळ कुठे अर्पण करायचा आहे, उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बुधवारी दिवसभरामध्ये कधीही केव्हाही केला तरी देखील चालणार आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल, शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता.
आणि ज्या घरात गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा नारळाचा उपाय केला जातो त्या घरातील सर्व इडापिडा, दारिद्र्य, दुःख, संकट, अडचणी हे कायमचे संपतील. कारण या नारळाचे पूजेमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. नारळाला श्रीफळ म्हणजे लक्ष्मीचं फळ म्हणून सर्वोच्च स्थान प्राप्त झालेलं आहे. हे पवित्रता, समृद्धी आणि अहंकाराच्या विसर्जनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. आणि या नारळाचा संबंध हा थेट माता लक्ष्मीशी जोडला गेला आहे. त्यामुळे हा उपाय केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव, सौभाग्य देखील प्राप्त होतं. नारळ हा भगवान विष्णुदेव घेऊन आले होते. म्हणजे बघा, कामधेनू आणि नारळ यांना स्वतः भगवान विष्णुदेवांनी जगात आणले होते अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे हा कल्पवृक्ष असून नारळ हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं प्रतीक मानला जातो. नारळाला 3 डोळे असतात, तर ते ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं स्वरूप मानले जाते. आणि हा दिवस देखील आपल्या गुरूंना समर्पित मानला जातो. नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करतो, दूर करून आपल्या आयुष्यात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणण्याचं काम करत असतो. म्हणून हा नारळाचा उपाय आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी आवर्जून करायचा आहे. आपल्या जीवनात घरात काही अडचणी, अडथळे असतील, घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नसेल, घराची प्रगती होत नसेल, घरात पैसा टिकत नसेल किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणत्याच क्षेत्रात यश मिळत नसेल, त्यांची प्रगती होत नसेल, जीवनामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु तरीही मनासारखा पैसा, हवा तसा पैसा घरामध्ये येत नाही किंवा पैसा येतोय पण तो टिकून राहत नाही, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे होत असतील, तुमच्या नशिबाची तुम्हाला साथ मिळत नसेल, तुमची कुठलीही कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तुमचं कोणतंच काम मार्गी लागत नसेल, तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामींकडून पूर्ण करून घेण्यासाठी हा नारळाचा उपाय आपण करायचा आहे. हा उपाय जर आपण मनापासून भक्तिभावाने, श्रद्धेने केला तर नक्कीच प्रत्येक कामात यश मिळेल, सर्व अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग देखील भेटेल. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होईल. कारण गुरुपौर्णिमा जी असते तर ती आपल्या गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे. आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने स्वामींचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच भेटत असतो. आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होऊन आपल्या जीवनात सकारात्मकता, आनंद, वैभव निर्माण होत असतो. उपाय करण्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, देवघरातील देवांचा विधिवत नित्य पूजा, सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर मात्र फोटो थोडासा पाण्याचा शिलकावा देऊन स्वच्छ पुसून घ्या. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवरती पिवळं चंदन पाण्यामध्ये टाकून अभिषेक करा. कच्च्या दुधाने करा, पंचामृताने करा, यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर स्वामींना स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. स्वामींना हिना अत्तर हे अतिशय अत्यंत खूप आवडीचं आहे. स्वामींना हिना अत्तर आवर्जून लावा. यानंतर स्वामींना तुमच्याकडे जर स्वामींची वस्त्र असेल तर वस्त्र घाला. स्वामींना छानसं पिवळं चंदन लावा, अष्टगंध लावा आणि पिवळं फूल जसं की सोनचाफ्याचं फूल किंवा पिवळी इतर कुठली फुलं असेल तर ती स्वामींना अर्पण करा. दत्त महाराजांची सुद्धा सेम तुम्ही या पद्धतीने पूजा, सेवा जी आहे तर ती करू शकता. कारण बघा, स्वामी हे आपले गुरु आहेत, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे, उपाय करण्यासाठी लागणार आहे. हे सर्व करून झाल्यानंतर, आपली नित्य पूजा करून झाल्यानंतर, स्वामींचा अभिषेक करून झाल्यानंतर देवघरामध्ये दिवा धूप लावूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पाणी असणारा डबडब पाण्याचा नारळ लागणार आहे. तर नारळ आपल्याला नवीनच घ्यायचा आहे. यापूर्वी तो कधीही आपण पूजेत वापरलेला नसावा किंवा कुणी आपल्या ओटीमध्ये दिलेला नारळ नसावा. त्या नारळामध्ये पाणी असायला हवं. नारळासोबतच आपल्याला
थोडीशी खडी साखर घ्यायची आहे, पिवळ्या रंगाचं किंवा गुलाबाचं फूल घ्यायचं आहे। आता आपल्या स्वामींना चाफ्याचं सोनचाफा जो आहे तर तो खूप आवडीचा आहे, प्रिय फूल आहे, त्यामुळे तुम्ही चाफ्याचं फूल तुम्हाला शक्य असेल तर घ्या, नसेल शक्य हरकत नाही, इतर कुठलंही फूल घेतलं तरी देखील चालणार आहे। 2 अगरबत्त्या घ्या, एका ताटामध्ये एक दिवा घ्या, यासोबतच हळदी कुंकू अक्षदा, एक स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून लोटा घ्या, नारळ खडी साखर घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे, म्हणजेच उंबराच्या झाडाखाली जायचं। आता उंबराचं झाड घराच्या जवळ नसेल तर स्वामींच्या केंद्रामध्ये म्हणजेच मठामध्ये जायचं, त्या मठाबाहेर किंवा केंद्रामध्ये औदुंबराचं झाड हे असतच असतं। एक स्वामींचं मंदिर नाही किंवा केंद्र नाही किंवा जिथे हे औदुंबर वृक्षाचं झाड नसेल तर मग तिथे आपल्याला गेल्यानंतर सर्वप्रथम बघा, जाताना आपल्याला हळदी कुंकू दिवा, एक तांब्या भरून पाणी हे सर्व सोबत न्यायचं आहे। आणि केंद्रामध्येच नसेल तुमच्या जवळपास कुठे पण औदुंबराचं किंवा उंबराचं झाड जे आहे तर ते असतच असतं, असं काही नाही की तुम्ही केंद्रामध्ये जाऊनच पूजा करायची आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रामध्ये करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी कुठे शेतामध्ये असतं कुठं असतं तिथं तुम्ही पूजा केली तरी देखील चालणार आहे। तर तुम्हाला दिवा, तांब्या भरून पाणी, नारळ खडी साखर, चाफ्याची पिवळी फुलं, अगरबत्ती घेऊन जायचं। आता त्या वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची, यानंतर आपण सोबत घेतलेलं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे औदुंबर वृक्षाला, यानंतर अष्टगंध, हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि तिथे बसून नारळ आणि खडी साखर ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, यावरती आपल्याला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं, एक फूल ठेवायचं, आपल्या स्वामींचं स्मरण करायचं किंवा दत्त महाराजांचं स्मरण करायचं। माझ्या सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर झाला आहे, मला स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद साथ जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे, लाभलेली आहे आणि स्वामी महाराजांनी माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण केलेल्या आहेत, असं तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे। आपल्या मनामध्ये हा भाव धरून आपल्याला प्रभावी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, ओम द्रा दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः। मंत्र परत एकदा सांगते, व्हिडिओ पॉज करा किंवा व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या किंवा कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कुणीतरी माझ्या ताई दादांनी आवर्जून लिहा। मंत्र असा आहे, ओम द्रा दत्तात्रेया स्वामी समर्थाय नमः। या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा नारळ हातात घेऊन औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर बघा, हा नारळ आपल्याला तिथेच औदुंबर वृक्षाखाली ठेवायचा आहे काही वेळासाठी आणि आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करायची, दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या नशिबाला तुमच्या भाग्याची साथ मिळावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। या औदुंबर वृक्षामध्ये म्हणजेच उंबराच्या झाडामध्ये आपल्या स्वामी महाराजांचा दत्तगुरूंचा वास असतो। या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा केल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी देखील मान्यता आहे। जेव्हा हा नारळ हातात घेऊन आपण औदुंबर वृक्षाची प्रदक्षिणा करतो त्यावेळी आपल्याला आपल्या घरातील बाहेरील बाधा, नकारात्मकता दूर होते। या वृक्षाचा संबंध हा थेट शुक्र ग्रहाशी जोडला जातो आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित आहे। नारळ फूल खडी साखर उचलून दत्तगुरूंना आपल्याला परत मंदिरामध्ये नेऊन अर्पण करायचं आहे किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये जा, केंद्रामध्ये जा आणि तिथे अर्पण करा। जर तुमच्या घराच्या आसपास हे औदुंबर वृक्ष असेल, उंबराचं झाड असेल तर तिथे जाऊन अशी सेवा करून तुम्हाला हा नारळ तिथे दत्त महाराजांचं मंदिर असेल, स्वामींचा मठ केंद्र असेल तिथे जाऊन स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला मनोमन व्यक्त करून स्वामींना अगदी तळमळीने सांगायचं आहे, स्वामींकडे प्रार्थना करायची आहे, माझी ही अशी इच्छा आहे ती स्वामी महाराज पूर्ण करा अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे। शक्य असेल तर उद्याच्या दिवशी स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे किंवा तुम्हाला श्री स्वामी समर्थ 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला तो मंत्र सांगितल्याप्रमाणे जर कठीण वाटत असेल तर या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला
हा उपाय नारळाचा करायचा आहे. आता ज्यांच्याकडे मंदिर नाहीये तर त्यांनी नारळ तो तिथेच ठेवायचा आहे आणि घरी परत यायचं आहे. उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. नक्कीच स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील पूर्ण स्वप्न जी आहेत तर ती नक्कीच पूर्ण हो. झालेली जी काय माझी छोटीशी सेवा आहे ती स्वामींच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.